नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला पाहूया आज बाबा काय म्हणतायत ते. पण त्याआधी ज्यांना कुणाला हे चॅनल आवडत असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ज्यांना भविष्याविषयी काही माहिती हवी असेल, आवडत असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर छोटीशी आशा आणि मन की शक्ती हे माझे अजून 2 चॅनल आहेत, त्यालाही जरूर भेट जा. मन की शक्तीमध्ये मी डेली रुटीन आणि ब्युटी टिप्स चालू केलेले आहेत, तर त्याला जरूर भेट द्या. तिथं रोज तुम्हाला एक दिवस माझा ब्लॉग बघायला मिळेल, एक दिवस एखादी छानशी ब्युटी टिप्स बघायला मिळेल की जी मी आजपर्यंत वापरत आलेली आहे. त्यामुळे त्या चॅनलला बघायला विसरू नका, सगळ्यांनी जरूर बघा. तर मी सारिका आणि ज्योतिष विशारद आहे आणि अंकशास्त्र ज्योतिष विशारद आहे. मनी रेकी मास्टर अँड ग्रँड मास्टर आहे, ग्रीन क्रिस्टल रेकी मास्टर अँड ग्रँड मास्टर आहे आणि सुई रेकी मास्टर आहे, ग्रँड मास्टर आहे, सगळं आहे. तर चला बास करूया. काही कारणाने मला काही गोष्टी सांगाव्या लागतात, असं काही नाही आहे. इतके दिवस सांगत नव्हते, पण काही असतात ना लोक, त्यांच्यासाठी सांगावं लागतं. चला तर चालू करूया. बाबा काय कार्ड देत आहेत बघूया. पहिल्या राशीपासून आज तर मेष रास काय म्हणते. आज आहे शुक्रवार, वरदलक्ष्मीचं व्रत आहे. जरूर जरूर सगळ्या सौभाग्यवती स्त्रियांनी करा. आणि बऱ्याच जणींचे प्रश्न आहेत की ताई एकदाच करायचं का? तर हो, हे व्रत एकदाच करतात श्रावणात, परत नाही कधी करत. दर श्रावणात एकदा करायचं ते व्रत असतं. अतिशय सुंदर पूजन, अतिशय सुंदर वातावरण घरातलं होतं, तर त्यामुळे तुम्ही जरूर 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 करा. तर चला सुरुवात करूया. बाबा काय म्हणतायत. तर मेष रास, तर आज तुमच्या मनातल्या चिंता स्वतः दूर होतील. बाबा तुम्हाला आज स्वतः मार्ग दाखवणार आहेत की तुम्ही चिंता का करत आहात, त्याच्यासाठी तुम्हाला आज बाबा स्वतः मार्ग दाखवतील. ते सुख मिळण्यासाठी तुम्हाला आज मार्ग दाखवतील. तुमच्या योग्य मार्गदर्शन कुणी ना कुणी त्यांच्या रूपात येऊन आज तुमचं करणार आहे. ज्यांचं खरं होईल त्यांनी कमेंटमध्ये जरूर मला सांगा, कारण त्यांनी स्वतः सांगितलंच आहे आज बाबांनी, मैं आ रहा हूँ. तर चला, तुमच्या मनातल्या चिंता दूर होतील. तुम्हाला आज सुख समाधान मिळेल. आज तुमची तब्येत चांगली राहील. मनातल्या इच्छा पूर्ण व्हायचा आजचा दिवस आहे. तर जी जरुरी कामं असतील, काय असेल तर जरूर करून घ्या तुम्ही. तर तुमचा नंबर आहे 4, रंग आहे निळा आणि तुम्हाला भाग्य साथ देत आहे 75%. तर आज तुम्ही थोडंसं बेंबीवर जर चंदनचं हे लावलं, पुरुष असतो स्त्री असो कुणी असो, आपण जे देवाला चंदन लावतो किंवा चंदनची खोड उगाळतो, ते थोडंसं बेंबीवर लावलं तर आज तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न व्हायला जास्तीत जास्त मदत होईल. पुढची रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीसाठी आज तुम्हाला करिअरमध्ये जर बदल घडवायचे असतील, तुम्हाला जर वाटत असेल की हे नको ते करायचं आहे किंवा कॉलेज बदलायचं आहे, काय बदलायचे, तर अशा वेळी करिअरमधले कुठलेही बदल तुम्ही आज करायची शक्यता आहे किंवा त्याला तुमचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन ठीक राहील. धार्मिक कार्याकडे तुमचा आज ओघा वाढेल. काहीतरी धार्मिक कार्य तुम्ही आज नक्की कराल. तर तुमचा नंबर आहे 1, रंग आहे लाल, भाग्य साथ देत आहे 60%. काही हरकत नाही आहे, 1 हातावर लिहून टाका. आणि आज तुमच्या कुलदेवीला नमस्कार केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. पुढची रास आहे मिथुन रास. माही पाडापाडी करू नको. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला आज तणावमुक्त व्हाल. मिथुन रास बऱ्याच वेळा तणावात असते, तर आज तुम्ही तणावमुक्त व्हाल. आणि प्रेममय दिवस आहे, गुलाबी प्रेममय दिवस आहे. धनलाभ होईल, व्यवसाय चांगला होईल. आज तुम्ही जोडीदाराबरोबर फिरायला जाऊ शकता किंवा मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाऊ शकता. संध्याकाळची वेळ तुम्ही मजेत काढू शकता, असा तुमचा आजचा दिवस आहे. तर तुमचा नंबर आहे 4, भाग्य साथ देत आहे तुम्हाला 80%. रंग आहे तुमचा नारंगी. आणि आज तुम्ही माता लक्ष्मीला एखादं जास्वंदीचं किंवा गुलाबाचं फूल अर्पण करा, म्हणजे दिवसभर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आज मस्तपैकी राहील. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला आज उड्डाण नवीन सोडून दिलंय बाबांनी, म्हणजे नवीन कशाला तरी सुरुवात करा. जे काही आजपर्यंत तुमचं झालंय ते सोडून द्या आणि नवीन मनानं नवीन उमेदीनं जगायला सुरुवात करा. आज तुम्ही नवीन काम करू शकता. जुने मित्र तुम्हाला भेटतील. तब्येतीची थोडीशी काळजी घ्या, कारण काही थोडंसं वाटलं, सर्दी वाटलं, फ्लूची साथ आहे, स्वाईनची साथ आहे, त्यामुळे थोडंसं जरी काही वाटलं तरी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अंगावर कुठली गोष्ट काढू नका. रंग आहे तुमचा गुलाबी. आणि आज तुम्ही लाल कपड्यात 1 रुपया घालून कोणत्याही देवीच्या देवळात ठेवू शकता किंवा मग घरातच लाल कपड्यात एखादा रुपया ठेवा. जेव्हा तुम्हाला वेळ होईल त्यावेळी तो तुम्ही कुठल्याही देवीच्या देवळात अर्पण करा, म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद भरभरून राहील. तुमचा नंबर आहे 6. पुढची रास आहे सिंह रास. याली बघा सिंह रास. आज सिंह राशीला काय आहे, सायलेंटच राहा. तर सिंह राशीनं आज भाषेवर कंट्रोल ठेवा. बहीण भाऊ नाते सुधारतील. ज्यांच्या बहिणीत भावाभावात काही भांडणं असतील त्यांची नाती आज सुधारतील. करिअरमध्ये व्यवसायात सुधारणा होईल.
पण एवढं सगळं असताना सुद्धा कुठंतरी थोडासा एकटेपणा वाटेल का, तर आज तुम्हाला सायलेंट बसायला सांगितलं, त्यामुळे तुम्ही जास्त कोणाशी बोलला तर भांडणं होतील, त्यापेक्षा एकटेपणा थोडासा जाणवलेला कधी पण चांगला. थोडा वेळासाठी आई वडील यांच्याशी तुम्ही बोलू शकता, बाकी कोणाशी वाद होण्यापेक्षा आज तुम्ही आई वडिलांशी थोडा वेळ गप्पा मारू शकता, म्हणजे तुमचा दिवस छान जाईल. तुमचा नंबर आहे 5 आणि रंग आहे हिरवा. आणि आज तुम्ही थोडासा तरी गुळ खाऊन घराच्या बाहेर पडा. जे घराच्या बाहेर पडत नाही त्यांनी पण आता व्हिडिओ संपल्या थोडासा गुळ जिभेवर ठेवा, म्हणजे जी काही वाईट फळं आहेत या दिवसाची ती तुम्हाला मिळणार नाही. माता लक्ष्मी तुमच्यावर सुद्धा प्रसन्न राहील. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला आज बाबा काय म्हणत आहेत, तर आज तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. बाबांना सुद्धा आनंद होत आहे की आज तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. एखाद्या गोष्टीत आज चांगले यश मिळणार आहे. व्यवसायात प्रगती होणार आहे. जीवनात प्रेम येणारे, प्रेमात माधुर्य येणारे, अशा सगळ्या घटना आज तुमच्या मनासारख्या घडतील. तर तुमचा नंबर आहे 9, रंग आहे नारंगी आणि आज तुम्ही तांब्याच्या भांड्यातनं जर दिवसभर पाणी पिता आलं तर जरूर प्या. हा तुमच्यासाठी खास उपाय आहे, म्हणजे तुम्हाला दिवस मजेत जाईल आणि माता लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल. तर तुम्हाला असे छोटे छोटे उपाय रोजच्या रोज सांगितलेले आवडतात का, हे तुम्ही मला जरूर सांगा. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला आज बाबा सांगत आहेत की आज कोणतेही व्यवहार करू नका. दिवस ठीकठाक आहे. तुम्हाला कन्या राशीला हे साथ देत आहे 70%. सिंह राशीला पण 70% साथ देत आहे. मला माहीत नाही मी विसरले का काय, कारण कार्ड भरकन दिलं तर मला भरकन बोलावं लागतं. तर पुढची तुळा राशीला आज कुठंही व्यवहार करू नका. देणं घेणं पैसा या गोष्टी करू नका. देणं घेणं पैसा म्हणजे पैशाच्या बाबतीतले कोणतेही व्यवहार आज करू नका. तुम्ही व्यावसायिक असाल तर फक्त व्यवसाय करा, पण त्याच्यातनं आज कुणाकडनं काही घ्यायचं आहे, तुम्हाला शुक्रवार आहे, कुणाकडनं काही घ्यायचं आहे, कुणाला काही पैसे द्यायचे, तर असे व्यवहार आजच्या दिवस तुम्ही टाळलेत तर त्याच्यातनं तुम्हाला धनलाभ मिळेल ना की तोटा नाही होणार. म्हणजे जर आज केलं तर तोटा होईल, पुढं उद्या जर ते केलं तर त्यातनं तुम्हाला धनलाभ मिळेल. व्यवसाय चांगला चालेल, पण खर्च त्रासदायक होणार आहेत आज, तर थोडीशी तयारी ठेवा. आपल्याला कुठल्याही गोष्टीत खर्च करायचे नाही आहेत. तर तुमचा नंबर आहे 1, रंग आहे लाल, भाग्य साथ देत आहे 75% आणि आज तुम्ही माता लक्ष्मीला एक लाल फूल जरूर वाहा, म्हणजे दिवसाची कोणतीही वाईट फळं तुम्हाला मिळणार नाहीत. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीसाठी बाबा काय म्हणतात बघूया. वृश्चिक राशीसाठी बाबा सांगत आहेत की आज तुमचे प्रेमसंबंध सुधारतील. नवरा आणि पती पत्नीची जर भांडणं चालू असतील तर ती भांडणं आज बंद होतील, किंवा एकमेकाशी तुम्ही बोलायला लागाल, किंवा पती पत्नी एकमेकांवर प्रेम दाखवायला सुरुवात कराल. उधारी वर कुणाला आज काही देऊ नका. उधारीवर आज तुम्ही कुणाला काही दिलं तर ते तुम्हाला लवकर माघारी मिळणार नाही. त्यामुळे 2 पैसे कमी मिळू दे पण उधारी नको, याची आज तुम्ही काळजी घ्या. तब्येतीची थोडीशीच काळजी घ्या. बाकी सगळा दिवस तुमचा आज मजेत जाणार आहे. फक्त जर आपली मुलं बाळं लहान असतील तर त्यांना जपा. खेळता खेळता कुठेतरी काहीतरी पडापडी होऊ शकते. तुमचा नंबर आहे 4, भाग्य साथ देत आहे 75% आणि तुम्ही आज माता लक्ष्मीला एखादा गुलाबाचं फूल किंवा जास्वंदीचं फूल, लाल फूल अर्पण करू शकता. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील आणि आजचा श्रावणी शुक्रवार किंवा वरदलक्ष्मीचं व्रत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पडेल तुमचं. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीची आज मानसिक स्थिती स्थिर राहील, चांगली राहील. अडकलेली कामे होतील, धन मिळेल, परिवाराचे प्रेम मिळेल. मुलांकडे जास्त लक्ष द्या, कारण त्यांच्या तब्येतीकडं किंवा त्यांच्या करिअरकडं तुमचं लक्ष असणं हे अतिशय गरजेचं आहे. तर तुमचा नंबर आहे 7, रंग आहे चंदेरी, भाग्य साथ देत आहे 70% आणि आज तुम्हाला जमलं तर माता लक्ष्मीला एखादी चुनरी, कुठं देवळात असेल काय, कुठल्याही देवीला लाल साडी, लाल पीस किंवा लाल चुनरी असं तुम्ही दान करू शकता, म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होईल. दिवस पण छान जाईल. तुमचा नंबर आहे 7. पुढची रास आहे काय, कार्ड देत नाहीत बाबा. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला मोठ्यांकडून मदत मिळेल. जे कोणी तुम्हाला आशीर्वाद देणारे आहेत त्यांच्याकडनं आज तुम्हाला मदत मिळेल. त्यामुळे तुमचा व्यवसायामध्ये सुधारणा होईल. सुखसुविधाचे सामान आज तुम्ही खरेदी करू शकता, म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो. जे शुक्राचे काही असतात म्हणजे कसं
कुठलीही गोष्ट असो, ती आनंदाची गोष्ट किंवा लक्झरीज गोष्ट, अशा तुम्ही आज खरेदी करू शकता. त्यामुळे तुमचा दिवस आज मजेत जाईल. तुमचं भाग्य साथ देत आहे तुम्हाला 80%. नंबर आहे तुमचा 3, रंग आहे तुमचा पिवळा आणि गुळ थोडासा जरूर खा जेव्हा घराच्या बाहेर पडताना, किंवा आता व्हिडिओ बघितल्यावर जरी थोडासा गुळ खाल्ला तरीही चालेल. पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीला बापरे फोनमध्ये गडबड होती. तर पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीला आज बाबा सांगत आहेत की कुंभ राशीच्या महिला अतिशय उत्साही राहतील. त्यांचा दिवस आज मजेत आणि उत्साहाचा. उत्साह का आहे हे लक्षात येणार नाही, पण आज तुमचा दिवस उत्साहीचा जाईल. व्यापारी वर्गाला व्यवसाय व्यवस्थित राहील, त्यामुळे तेही आज आनंदी राहतील. दिवस आणि धंदा मनासारखा असेल, त्यामुळे तुम्हाला प्रेम संपूर्ण दिवसभर राहील. प्रेम ज्यांची भांडणं आहेत त्यांची भांडणं संपू शकतात. पती पत्नीमधील दुरावा दूर होऊ शकतो. दिवस प्रेममय आहे. संपूर्ण दिवसभर तुम्ही प्रेमाचा दिवस जाईल, किंवा गप्पा मारण्याचा दिवस जाईल, किंवा बोलण्याचा दिवस जाईल. तुमचा नंबर आहे 3, रंग आहे पिवळा आणि तुमचं भाग्य साथ देत आहे 80%. त्यामुळे आज तुम्ही कोणत्याही प्रकारचं चांगलं काम करू शकता. पण थोडासा गुळ खाऊन घराच्या बाहेर पडा, किंवा आता व्हिडिओ बघितल्यावर थोडासा गुळ खा, म्हणजे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न येईल. वरद लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला आज चांगल्या प्रकारे मिळतील. पुढची रास आहे मीन रास. तर मीन राशीला आज फिरायला जायचे योग आहेत. आज तुम्ही छोटासा प्रवास करू शकता, छोट्याशा सहलीला जाऊ शकता. परिवाराचे सुख भरभरून मिळेल. एखादं नवीन शिकण्याकडे आज तुमचा कल असेल. नवीन काहीतरी तुम्हाला माहिती हवी असेल, शिकायचं असेल, याकडे तुमचा कल राहील. दिवस मजेत आणि चांगला जाईल. पण दुपारनंतर इमोशनल व्हाल, रडायची शक्यता आहे. तर आपल्याच मनावर आपण कंट्रोल ठेवा, तोंडावर कंट्रोल ठेवा. आज जास्त बोलू नका, म्हणजे दिवस मजेचा आहे तो मजेतच जाईल. तुमचं भाग्य साथ देत आहे तुम्हाला 80%. दिवस चांगला आहे. कोणत्याही महत्वाची कामं तुम्ही करू शकता. कुंभ राशीचं भाग्य साथ देत आहे सांगितलं आहे. मीन राशीचं भाग्य साथ देत आहे 80% किंवा 85%. त्यामुळे तुमचाही दिवस आज चांगला जाईल. तुमचा रंग आहे पांढरा, नंबर आहे 7 आणि माता लक्ष्मीला कुंकवाचा अभिषेक करा. म्हणजे 5 मिनिट कुंकू वरद लक्ष्मीच्या वर व्हा, साध्या लक्ष्मीच्या फोटोवर व्हा, साध्या लक्ष्मीच्या मूर्तीवर व्हा. तर 5 वेळा कुंकू वाहून जय माता वरद लक्ष्मीचा जप करा, म्हणजे तुमच्यावरही आज लक्ष्मी प्रसन्न राहील. तर आज बाबांनी कार्ड द्यायला गडबड केलेली आहे. त्यामुळे जर कुठली रास राहिली असेल किंवा कुठला कुणाचा रंग राहिला असेल, तर आज ज्यांचं काही राहिलं असेल त्यांनी रंग वापरा जांभळा किंवा पिवळा आणि नंबर वापरा 7. तर चला आज इथेच थांबूया. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन माहिती बरोबर. तोवर ओम साईराम. आता स्पीकरच